संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीला पूर आलाय। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। यवतमाळच्या नेर तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। सततच्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहत आहेत। शेतातील पाईप वाहून गेले तर सोयाबीन, तूर, कापूस ही पिकं पाण्याखाली गेली। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांनी गर्दी केली आहे। भंडारा जिल्ह्यातील चुलबंद नदीला पूर आल्यानं दांडेगाव मांढळ मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे। नागरिकांनी पुलावरून ये-जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। वर्ध्यात 210.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मात्र तरीही जिल्ह्यात आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। सध्याच्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। हिंगोली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हवामान खात्यानं हिंगोलीला येलो अलर्ट जारी केला आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। खानापूर हिळदी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। गोंदियातील वडेगाव परिसरात चक्रीवादळाचा फटका बसला। गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले। गोंदियाच्या धादरी उमरी मार्गावरील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं परिसरातील गावांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क तुटलाय। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे मेळघाटमधील सपिला नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय। जळगाव जिल्ह्याला 31 जुलैला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाचं प्रमाण वाहून गेल्यानं विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे।